प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम. तर इथे मी आपली जेवणाच्या वाटीचं प्रमाण दाखवते. ही जेवणाची वाटी, 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतले आणि अर्धी वाटी म्हणजे टोटल 1.5 वाटी व्हिपिंग क्रीम घेतले. डिलाईटची व्हिपिंग क्रीम वापरली आहे मी. आणि त्यात व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत. आणि अर्धा लिटर दूधचं मी पाव लिटर दूध करून घेतले, आटवून घेतले आणि अर्धी वाटी साखर घातली होती. अर्धा लिटर दुधाचं पाव लिटर दूध करून घेतलं आणि अर्धी वाटी साखर घालून आटवून घेतले. तर आपण याचा वापर करणार आहोत आणि व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत. आणि 1 बीटरने आपल्याला आता ही क्रीम बीट करून घ्यायची. सुरुवात करूया. आणखी घट्ट होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं. हे बघा, अशी करून घ्यायची. 1.5 वाटी क्रीम घेतली ती फक्त. बघा किती सुंदर झाली, बघू शकता तुम्ही. असे पीक्स यायला पाहिजे. अजून 1-2 मिनटं करते. आता यातली थोडी क्रीम मी काढून घेते, कारण अजून आपल्याला यात दूध घालायचं आहे. तर भांडं मला कमी पडेल, हे छोटं पडेल. तर मी थोडीशी क्रीम काढून घेते. ही क्रीम मी काढून घेतली आहे. आता यात आपल्याला दूध घालायचं, जे आपण साखर घालून आटवून घेतलं होतं. आता पुन्हा थोडंसं बीट करून घ्यायचं. तर पुन्हा थोडं दूध घालायचं. आता इसेन्स घालूया. एक झाकण भरून घेतलं मी. आणि थोडासा मी लेमन कलर घालते. पुन्हा थोडंसं बीट करून घ्यायचं. आता आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि मग फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. हे बघा, आता अशा प्रकारच्या भांड्यामध्ये मी हे सर्व टाकून घेते. आईस्क्रीमचं बॅटर. हे बघा, छान कलर आलेला आहे. हे मला फालुद्यासाठी आईस्क्रीम करायचं होतं, म्हणून मी प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम केलं. ड्रायफ्रूटचं सुद्धा तुम्ही करू शकता. ड्रायफ्रूट घालून त्याची पण रेसिपी मी टाकणार आहे. हे बघा, आता हे प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम झालं. गोडीलाही अगदी परफेक्ट आहे. ऑलरेडी ही क्रीम थोडी गोडच असते, त्यामुळे बेतानेच साखर घालायची. आता आपल्याला हे 8 तास तरी फ्रीजरमध्ये ठेवायचे, म्हणजे मग ते छान सेट होईल. आता हे ठेवून देऊया आपण 8 तासांसाठी. आता ही जी क्रीम काढली होती मी, यात मी आता दुसरं करून घेते. हे बघा, याच भांड्यात घेते. आता यात मी पायनॅपलचा इसेन्स घालते आहे. आणि
ग्रीन कलर टाकते. आणि थोडं दूध ठेवलं होतं ते. आता हे सुद्धा आपल्याला बीट करून घ्यायचं. आता हे आपण बीट करून घेऊया. आता यात थोडीशी 2 टेबलस्पून फ्रेश मलाई घालून घेते मी. आता पुन्हा आपल्याला बीट करून घ्यायचं. हे बघा, आता हे पण आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं. हे बघा, आता ह्या बाउलमध्येच मी काढून घेणार आहे. हे बघा, आता हे सुद्धा आपल्याला झाकण लावून आणि फ्रीजरमध्ये 8 तास ठेवायचं. तर आपण आता हे उद्या बघूया. हे बघा, आपलं आईस्क्रीम तयार आहे. प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम. आणि हे पायनॅपल इसेन्स टाकून केलं होतं मी ते. आता मी हे दोन्ही तुम्हाला दाखवते. हे फालुद्यासाठी मी केलं होतं आईस्क्रीम, बघू शकता. हे बघा, चवीलाही अतिशय छान होतं हे आईस्क्रीम. असं तुम्ही करून पहा. आणि तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही विस्करनीसुद्धा करू शकता. फक्त त्याला वेळ लागेल एवढंच. पण अतिशय सुंदर आईस्क्रीम होतं. हे मी फालुद्यासाठी केलं होतं. आता मी तुम्हाला फालुदासुद्धा टाकून दाखवणार आहे त्या रेसिपीमध्ये, फालुद्याच्या इन्स्टंट फालुदा रेसिपीमध्ये. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.